विशेषतः विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ, टिळक पत्रकार भवनाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष रूपाने आज विदर्भ गौरव प्रतिष्ठानने ज्या पत्रकारांचा विशेष रूपाने गौरव केलेला आहे असे श्रीमंत माने, विवेक देशपांडे, रामू भागवत आणि विजय उर्फ राम मधुकर भाकरे। सर्वप्रथम मी गिरीश भाऊंना आणि प्रदीपजींना धन्यवाद देतो की त्यांनी गौरव प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय अनिल कुमार पत्रकारिता पुरस्काराकरता अतिशय उत्कृष्ट आणि योग्य अशा 4 पत्रकारांची निवड केलेली आहे। त्याबद्दल विशेष रूपाने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आज मलाही पण विशेष रूपाने याचा आनंद होतो आहे की आज 4 पत्रकारांचा आपण सत्कार केला। यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक पत्रकार म्हणून पत्रकाराचं व्रत समजून त्यांनी काम केलेलं आहे। 2 दिवसापूर्वी सुधीर पाठक यांचा सत्कार झाला, त्यांनी 75 वर्ष पूर्ण केली। या कार्यक्रमामध्ये आदरणीय मोहन भागवत पण उपस्थित होते, मलाही उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं। सुधीर पाठक यांनी आपल्या पत्रकारितेच्या जीवनामध्ये कसं काम केलं हे जवळून बघण्याची मला संधी मिळाली। खरं म्हणजे आपल्या नागपूरला ही पार्श्वभूमी लाभलेली आहे की अनेक मोठ्या मोठ्या पत्रकारांनी नागपूर आणि विदर्भातल्या या पत्रकारितेला गौरवाचं स्थान प्राप्त करून दिलं। मला आठवतं आमच्या लहानपणी महाराष्ट्र नावाचं दैनिक निघालं, त्यामध्ये पंडित, त्यांचं नाव काय, भाऊसाहेब पंडित, खरं म्हणजे पावा गाडगीळ असतील, भाऊसाहेब पंडित असतील किंवा गत्र्या माडखोलकर असतील, एडी मणी असतील, अनेक एकाहून एक तरुण भारतामध्ये माडखोलकर होते, गुंभरे साहेब होते आणि अनंत गोपाळ शेवरे होते। या सगळ्या एकामागून एक अनेक पत्रकारांनी संपूर्ण देशामध्ये पत्रकारितेच्या जीवनामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला आणि आज विशेष रूपाने त्यांनी जो आदर्श प्रस्थापित केला त्यामध्ये ही जी पत्रकारिता आहे ही एक कमिटमेंट आहे। आपल्या व्यवसायाशी, आपल्या मूल्यांशी आणि आपल्या विचारधारेशी ही कमिटमेंट ठेवणं हीच माणसाच्या नेतृत्वाची, व्यक्तित्वाची खरी कसोटी आहे। मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या जीवनामध्ये समाजाबद्दलचं दायित्व ठेवून आणि लोकशाहीबद्दलची कटिबद्धता ठेवून या सर्व पत्रकारांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्तव्याचं पालन केलं। मी आत्ताच गिरीश भाऊंना म्हटलं की पत्रकारिता जसा सत्कार केला पाहिजे तसं आदर्श मालकांचाही पण सत्कार केला पाहिजे। काय पत्रकार जरी कितीही चांगला असला तरी मालकाच्या समोर जो महिन्याला पगार देतो त्याच्यासमोर अनेक वेळा विचाराला आपलं गोष्ट जी आहे ती विचार जे असतात ते झाकावे लागतात। पण यातले 3ही पत्रकार जे आहेत, 3 हे इंडियन एक्सप्रेसमधले आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की इंडियन एक्सप्रेसचे मालक विवेक गोयनका हे माझे अतिशय जवळचे फॅमिली फ्रेंड आहे आणि मी त्यांना अंतर्बाहेरून ओळखतो आणि लोकशाहीमध्ये विशेषतः रामनाथ गोयनकांचा वारसा घेऊन ते चालत आहेत। ते कोण्याही व्यक्तीने फोन केला तर कधी आपल्या संपादकाशी कधी चर्चाही करत नाही। मधल्या काळामध्ये एक घटना अशी घडली की इंडियन एक्सप्रेसने काही देशातल्या 10 लोकांच्या नावाचा काहीतरी उल्लेख केला आणि अंक छापला आणि तो अंक छापल्यानंतर त्या 10 मध्ये माझं नाव नव्हतं। ते विवेक गोयनकांना खूप लागलं, तर माझ्याकडे फोन आला। मी कौस्तुभला म्हटलं, अरे याच्यात काही नाही, त्यांना सांग, काही सिरियस घेऊ नका, माझ्या लक्षात पण नाही आलं, म्हटलं तुम्ही कशाला चिंता करता। पण त्यांनी इंडियन एक्सप्रेसचे सगळं संपादकीय सगळ्या लोकांना माझ्या घरी पाठवलं
आणि ते सगळे आल्यावर ते म्हणाले आमच्या नजर चुकीने हे एका एजन्सीला आम्ही दिलं होतं आणि त्याच्यामुळे तुमचं नाव सुटलं. म्हटलं त्यात चूक काय झाली? त्या एजन्सीच्या हिशोबाने जे 10 नावं आहेत तुम्ही छापली, त्याच्यात मला बिलकुल वाईट वाटलं नाही आणि तुम्ही याचा कुठलाही संकोच बाळगू नका आणि विवेकलाही वाटायचं काही कारण नाही. तुम्ही बिलकुल चिंता करू नका. खऱ्या अर्थाने या पत्रकारितेमध्ये आपण याला लोकशाहीचा प्रहरी म्हणतो आणि जशी व्रतस्थ पत्रकारिता आहे तशी सुपारी पत्रकारितेची पण काही कमी नाही आहे. आजकाल राईट ऑफ इन्फॉर्मेशन मिळाला, चांगलं झालं, पण त्या निमित्ताने अनेक लोकांनी मर्सिडीज गाड्या विकत घेतल्या. जे पत्र याच्यात राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये काम करतात ते एक पत्रकार, मी मंत्री असताना एक पेपर काढायचे आणि पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये PWDच्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे. त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले, ते आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर होते. ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात, ब्लॅकमेल करतात साहेब, तुम्ही लक्ष द्या. म्हटलं मी लक्ष नाही देत, तुम्हीच लक्ष द्या. म्हणे काय करू? म्हटलं एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा, फक्त रक्त नका देऊ म्हटलं, आणि झोडपा म्हटलं त्यांना. आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना आणि त्यानंतर ते अंग निघणं बंद झालं. कान्यात हा मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक AC होते, फार सज्जन माणूस होता. तो घाबरायचा. मी गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझी इथून बदली करा. मी म्हटलं काय झालं? नाव नाही सांगत गावाचं. काय झालं? तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाइजमेंट द्या म्हणून मागे लागतात. मी कुठून देऊ म्हणे? एकदा दोनदा दिली, आता दरवेळेला कोणाला बोलू? मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. नाही साहेब म्हणे एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे आणि पोलीस कंप्लेंट केली की माझा विनयभंग केला, आता मला इथून ट्रान्सफर करा, मला इथं राहायचं नाही. म्हणजे खरं म्हणजे हे पत्रकारितेच्या संघटनांनी ठरवायला पाहिजे की आपलं ॲथॉरिटी कार्ड कोणाला द्यायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे मग त्या क्षेत्राची पण बदनामी होते. पण अशी पण उदाहरणं आहेत की जे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये जगले, अतिशय कष्टाचं आयुष्य जगले, जीवनामध्ये अनेक संघर्ष त्यांना करावा लागला, आणीबाणीच्या काळामध्ये तर अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, पण त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कटिबद्धतेला, आपल्या विचारधारेला कधी सोडलं नाही. एक 15 दिवसापूर्वी कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरोचे जनरल सेक्रेटरी माझ्याकडे आले होते, त्यांची पत्नी बरोबर होते आणि बर्धन साहेबांची आठवण निघाली आणि मी त्यांना आठवण करून सांगितलं की आमच्या नागपूरच्या विदर्भाच्या इतिहासातला असा मोठा माणूस नाही. तर म्हणे नितिन जी वो तो RSS के विरोधी थे. मतलब ईमानदारी से विरोध करने वालों का सम्मान करना चाहिए, क्योंकि उसके विरोध में ईमानदारी है. जिसके विरोध करने में बेईमानी है उसकी सम्मान करने की कोई आवश्यकता नहीं. बर्धन साहब ऐसे व्यक्ति थे की अपने विचारों के प्रति वो ईमानदार थे. आणि म्हणून मला आनंद आहे की राजकारणामध्ये असतील, पत्रकारितेमध्ये असतील, या लोकांची पुष्कळ कमी आहे. मला एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू. म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट. टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction ये मेरे लिए सर्वोपरि है. कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है. और आज पत्रकारिता में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया कि जुडिशरी, बाद में पत्रकारिता, मीडिया, एग्जीक्यूटिव विंग एंड लेजिस्लेटिव विंग, और इन सब जगहों पर
ये चारों जब अपने आदर्शों के ऊपर चलेंगे तो ही लोकतंत्र यशस्वी होगा। और लोकतंत्र में हम लोग मदर ऑफ डेमोक्रेसी है, वर्ल्ड की सबसे बड़ी डेमोक्रेसी है और पूरे विश्व में हमारे प्रति आदर भी है। और इसलिए ऐसे जो पत्रकार हैं उनके जीवन में इतना बड़ा कार्य करने के बाद आज आर्थिक दृष्टि से पत्रकारों की स्थिति भी अच्छी नहीं है। हमारे यहाँ मराठी नाटक, मराठी चित्रपट में काम करने वाले संगीत, नृत्य, नाटक, बड़े बड़े कलाकारों की स्थिति अच्छी नहीं है और समाज ने इन लोगों के पीछे खड़े रहना चाहिए। जयवंत कुलकर्णी करके एक गायक थे, उनको हार्ट का ऑपरेशन करना पड़ा तो वो बोले मैं ऑपरेशन नहीं करता। तो मैंने उनको पूछा क्यों नहीं कर रहे हो? बोले मेरे पास पैसे नहीं। बोले आप चिंता मत करिए, मैं व्यवस्था करूँगा। श्रीनिवास खड़े करके मराठी में बहुत बड़े संगीतकार थे, हार्ट का ऑपरेशन नहीं कर पा रहे थे। जब उनके ऑपरेशन करने की जिम्मेदारी मैंने ली तब उनका ऑपरेशन हुआ। तो पत्रकारों के लिए भी ये समस्या है कि जो जीवन में व्रतस्थ रूप में काम करते हैं उनके जीवन की रिटायरमेंट के बाद उनको आर्थिक दृष्टि से कोई अच्छा समर्थन नहीं मिलता। पर कम से कम गिरीश भाव की ये विशेषता है, ये एक बात ऐसी है कि जिसके लिए हम सब लोग उनको सम्मान करते हैं कि समाज के सभी क्षेत्र में जो अच्छे लोग हैं उन अच्छे लोगों का सम्मान करना और उनके पीछे खड़े रहना और ये करते समय जात, पंथ, धर्म, भाषा, विचार इसका कहीं भी संबंध न रखते हुए उस व्यक्ति को गौरवान्वित करना, ये काम वो नियमित रूप से करते हैं। कला के क्षेत्र है, पत्रकारिता का क्षेत्र है, नाट्य कलावंत है, साहित्यिक है, कवि है, ऐसे सब लोगों का वो सत्कार करते रहे। और इसलिए मुझे बहुत खुशी है कि ऐसे लेजिटिमेट, जुनाइन ऐसे 4 पत्रकारों का आज सत्कार हुआ है। विवेक को भी मैं अनेक सालों से जानता हूँ, राम को भी जानता हूँ, रामू को भी जानता हूँ और श्रीमंत माने जी को भी, उनका भी जानने का मौका मुझे मिला है। और ये चारों जन अपने अपने क्षेत्र में बहुत अच्छा काम कर रहे हैं और इसलिए आज जो उनका सत्कार हुआ उनके सबके विशेष रूप से आगे का भविष्य, उनका जीवन ये निरोगी रहे, सुखी रहे, समृद्ध रहे, संपन्न रहे और उनके जीवन में जो उन्होंने लिखा है, लोकतंत्र को मजबूत किया है, उसके लिए हम सब की ओर से उनको बहुत बहुत धन्यवाद देते हैं, उनका अभिनंदन करते हैं और उनकी पत्रकारिता के सामने हम निश्चित उनके अनुबाल हैं। इनके सबके जीवन में ये एक यशस्वी पत्रकार के रूप में रहे। इनके जीवन का जो अनुभव है ये जब ये नए लोगों को बताएंगे और उसमें पढ़ाएंगे तो नागपुर के पत्रकार विश्व में एक पत्रकारिता में गुणात्मक विकास होगा और इसके लिए आप जरूर इसका उपयोग करिए। यह एक नागपुर के नाते मेरा उनसे अनुरोध है और निश्चित रूप से ये कंट्रीब्यूशन में आवश्यकता होगी तो इंस्टीट्यूट ऑफ यूनिवर्सिटी से जर्नलिज्म का डिप्लोमा भी लीजिए आप। पर आप सब लोगों का अनुभव ये भविष्य के पत्रकारों को लोकतंत्र के दृष्टि से और कैपेबल बनाएगा। और अब तो राहुल भी राइट इंफॉर्मेशन के बारे में भी उनकी जानकारियाँ है। तो मुझे लगता है कि ये जो पब्लिक इंटरेस्ट और लोकतंत्र के इंटरेस्ट के जो विषय है ये इन नए लोगों तक अगर ठीक प्रकार से जाएंगे और वो प्रशिक्षित होंगे तो लोकतंत्र को गुणात्मक परिवर्तन होगा। मैं फिर से एक बार इन सब पत्रकारों का हृदयपूर्वक बहुत बहुत अभिनंदन करता हूं, उनको धन्यवाद देता हूं। मुझे और एक कार्यक्रम में लोकमत के जाना है, एक भाषण मैं सुन लूँगा फिर निकलूँगा। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल कितीही उलटसुलट चर्चा झाली